मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आमची मॉर्निंग लवकर झालेली आहे. कायच्या काही लवकर उठले 6:30 वाजता. असं का ऑफिसलाच जायचंय. उठलेत तर उठलेत, मला पण उठवून ठेवलं. सो इट्स आवर लास्ट डे. आज आहे आमचं चेकआउट. येस, घरी जायची एक्साइटमेंट आहे, घरच्यांना भेटायची एक्साइटमेंट आहे, बट हे सोडून जायची थोडंसं असं वाईट सुद्धा वाटते. बट या इट्स ओके, येऊ नेक्स्ट टाइम सुद्धा. सो येस, मॉर्निंग झालेली आहे ऑब्वियस. सो येस, मॉर्निंग झालेली आहे आणि आता वाजले असतील 7 काहीतरी आणि आम्ही उठलो आहे 6:30 वाजता. तर फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे. 7:30चा नाश्ता आहे. अजून आमच्याकडे हाफ ॲन आवर आहे. तोपर्यंत मी बॅग्स वगैरे पॅक करून ठेवते आणि मग नाही लेट जाऊ. आणि मी बॅग्स वगैरे पॅक करून ठेवते, आवरून ठेवते, म्हणजे नंतर मग घाई नको. पहिले जाणार आहे मग आपण. म्हणजे मग नंतर घाई नको. सो या लेट्स सी आजच्या दिवसभरात आम्ही काय करतो आणि आमच्यासोबत काय काय होतं. आमची फ्लाईट आम्हाला टायमात भेटते की नाही. सो या यू पीपल प्लीज स्टे ट्यून आणि आजचा व्लॉग हा पूर्ण बघा, कारण आज आम्ही घरी चाललोय. सो चलो आता आम्ही आवरतो. समोरून पण आले. माझा गपकन उडाला ना, रुप्पा बिल्ला बुंगा. पाय सरकेला इथे पकडत लेफ्ट साईडला, अख्खी जाशील पाण्यात. नाही जा, काय नाही. खेकडा बघ मागे. नाही असेल तर हो. दाखली अजून. क्या गुंडा बनेगा रे तू. झालं त्यांची पण हाऊस भेटली. पाय पाय बुडवायची. चावायला लागला तर सूर्य. काळे दिसत आहे. 10चं ऊन एवढं लागतं. 10 8 9 8 8चं 8:30 झालेत. एवढे चटके लागत आहेत. दिवसा काय व्हायचं काय माहिती बाई. सो रेडी वगैरे झालो आणि आम्ही आता चाललोय नाश्ता करायला. कंटाळा तर आलाय खाऊन इकडचं. काय तेच 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 खायचं. तेच तेच म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, पण टेस्ट दुसरं काय करायला नाही ना. टेस्ट तीच आहे म्हणून मग कंटाळा आला खायला. हां एक्झॅक्टली. आणि हे जसं दिवसा जेवढं चांगलं दिसतं तसं रात्रीचं तेवढंच भयान पण आहे यार. मला तर रात्री जाम भीती वाटत होती. आम्ही डायरेक्टली जेवून वगैरे आलो आणि झोपलो, कारण भीतीच तेवढी वाढत होती. नुसतं पाणी. तिकडे जाऊ शकतो आपण आता जाऊ शकतो, म्हणजे नाश्ता करून आल्यावर. तिकडे पाळणं आहे. हां तिकडे पाळणं आहे. सो तिथे मला कधीपासनं जायचं होतं, बट काल पाऊस होता आणि खूप सारं पाणी
म्हणजे भरती पाऊस होता म्हणून खूप सारं पाणी भरलं होतं, सो नव्हतं जाऊ शकत कारण पाणी त्याच्यावरून जात होतं, पाळण्याच्या वरून. म्हणून मग आम्ही रिस्क. गेलाच भिजवायचं नव्हतं काय कपडे. अरे ते पाणी किती होतं, आता बघा पाणीच अरे नाहीये. तुझ्या कमरेला लागलं असतं पाणी अगं बाबा. बाबा. माझ्या पायाला गुडघ्याला लागतं, तुझ्या कमरेला लागलं असतं. एवढी का हाईट कमी नाही तुझी. नाव टू डॅम कम्फर्टेबल. सो आपण नाश्ता करून आल्यावरती जाऊया. सो चला आता आपण नाश्ता करूया, बघूया आज तरी काय आहे नाश्त्याला. सो गाईज, मी आज म्हणजे मी हल्ली तुम्हाला दाखवतच नाही की इथे नाश्त्याला वगैरे काय काय असतं, बिकॉज मीच कंटाळली आहे ते घेऊन ते खाऊन. सो जेव्हा मी घेते तेव्हाच मी तुम्हाला दाखवलं. आजसुद्धा मी तुम्हाला नाश्त्याला काय काय ते दाखवलं नाही. ॲक्च्युली भरपूर काय होतं नाश्त्याला, बट मी जरा इंडियनच घेतलं, जास्त काय नाही घेतलं, थोडंसंच घेतलं. आत्ता जस्ट आमलेट आणलेत आणि 2-3 दिवस जो मी नाश्ता करते तेवढाच मी नाश्ता घेतलेला आहे. सो या आता मी नाश्ता करतो. पॅनकेक. सो या आता आम्ही नाश्ता करतो. सी यू लेटर. नको पिऊ. बेकार आहे. पाणी पिण्यापेक्षा नाही चांगलं आहे. सो गाईज, आजचा आमचा नाश्ता. आता बघ. सो गाईज, भरमसाठ नाश्ता केलेला आहे आणि आम्ही आत्ता चाललोय पाण्यात. इकडे आम्हाला फोटो काढायचे. कालच आम्ही येणार होतो बट खूप पाणी होतं, आज तर बिलकुल पाणी नाही आहे. सो फायनल आलेलो आहोत. तर चला जराशी फोटोशूट करूया आणि मग नंतर निघूया. हो, एवढं पाणी होतं का पाऊस पडला आणि भरती होती. क्लिअर आहे. पाणी म्हणजे काहीच पाणी नाही आज. इकडे आमचं घर आहे. टाइम टू से बाय टू दिस रूम. ॲक्च्युली आता वाजलेत 11:39 आणि आम्हाला सांगितलं होतं की 11:30 वाजता बॅग्स घ्यायला येतील, बट स्टील अजून आलेले नाही आहेत. तर आम्ही शूट वगैरे केलं, फोटो वगैरे काढले या आउटफिटवरती आणि ऑल सेट आहोत. बॅग्स वगैरे पॅक झालेले आहेत. ऑल सेट आहोत. बॅग्स पण पॅक झालेल्या आहेत, बट अजून ते लोक आलेले नाही आहेत बॅग घ्यायला. सो म्हणून आम्ही निघालेलो नाही आहेत. आमचं चेकआउट टाईम 12 वाजता आहे. तर त्याचाच वाट बघतोय. आम्ही नाश्ता करून आलो, पाण्यात गेलो, पाण्यातून जाऊन आलो आणि थँक्यू. आणि फ्रेशसुद्धा झालो, थोडासा आराम केला आणि त्यानंतर रेडी होऊन परत एकदा फोटोशूट केलं. सो या ऑल सेट आहोत निघायला. घरी जायची आतुरता लागलेली आहे, घरच्यांना भेटायची आतुरता लागलेली आहे. सो या आज आम्ही दोघांनी सेम आउटफिट घातलेले आहेत, सेम कलरचे आउटफिट घातलेले आहेत. तुम्ही बघू शकता. दिसलं तुम्हाला? दाखवा परत एकदा. दिसलं तुम्हाला? आय होप तुम्हाला दिसलं असेल आणि तुम्ही समजून घ्याल. सो या लेट्स सी पुढे आमचा काय प्रोग्राम
आहे. आता इथून आम्हाला 1 वाजता स्पीड बोट आहे, ती डायरेक्ट आम्हाला एअरपोर्टला सोडणार आहे. आणि स्पीड बोटचा ॲज युजल टाईम 2.5 तासांचा आहे. आणि आय हेट वॉटर काय म्हणू शकतो, ट्रान्सफर्स ना, वॉटर ट्रान्सफर. कारण मला जाम त्रास होतो, त्याच्यामध्ये मळमळतं. आणि एवढं 2.5 तासाचा प्रवास आहे, तेच मला टेन्शन आलेलं आहे. बट येताना जसं काही नाही प्रॉब्लेम झाला, तसा जाताना सुद्धा काही नाही प्रॉब्लेम होणार. विश यू द बेस्ट. सो या लेट्स सी पुढे आम्ही काय करतोय, तुम्हाला ते पुढे समजेल. असं स्टे ट्यून्ड. सो हा आमचा विला होता, हा वाला. सो इट्स टाइम टू से बाय बाय. सी यू लवकरच. निघालो आणि क्लायमेट असं पावसाचं झालंय नेमकं. थोडं ऊन कमी झालंय. असंच पाहिजे. परत कधी? आय एम आस्किंग यू. आधी घालो. या लवकरच वी आर कमिंग. बोलू का मला? आलो. चला आता 12 वाजून गेलेले आहेत. तर आम्ही पहिले रिसेप्शनला जातो, आमची की देतो, त्यानंतर पुढची प्रोसेस. त्यांनी तो फिशिंगला गेलेला बोट घेऊन, त्यांनी पकडले 5. त्याची ही बायको आहे, म्हातारी आजी. यंग, एकदम यंगवाले स्पोर्ट्स खेळतोय. एवढी मोठी मच्छी पकडली बाई. त्यांना ऐकायला पण नाही जाणार यार. तुम्ही परत चालले? बघा तेवढेच जमतंय का राहायला. हे कालचं त्या दिवशीच आहे ड्रायव्हर, तोच आहे. हां later. कसं वाटतंय ढवळल्यावर पोटातलं? असं आता पावसाळा चालू आहे, ते सगळं भिजलंय रोड गेट. वेलाना इंटरनॅशनल एअरपोर्ट माले. Go ahead. Sorry? Which airline are you flying? Airport security. Thank you.
सेम डॉल सारखी दिसते ना. वड्या पण. There are food stalls like KFC and other brand food stalls. So should we check in? Yeah, we will. And what about McD? He said there are some food stalls, but not Maggi. Didn't mention Maggi. So what we can do? There is a Burger King. But there is a very rush. Where you want to go? Well, he didn't mention Maggi. We'll see. Here, the airport. Burger King. Code of Wi-Fi. Eh? Wi-Fi code. सो गाईज आमचं छान असं खाऊन झालेलं आहे. एवढं काही चांगलं नाही खाल्लंय बट ठीक आहे. आयुष्यात किती मोठे पटेल असतात. किती मोठे असतात. मला चेकिंगसाठी टायमच जायचं आतमध्ये. गरीबासारखं बाहेर बसतो पण तुम्ही गरीब नाही ट्रॅव्हल करताय या. सो आम्ही खाल्लेलं आहे बर्गर किंगमध्ये. आपल्यासारखी टेस्ट कुठेच नाही भेटू शकत. जगाच्या कुठल्याच कोपऱ्यात जा. यांच्याकडे लोटो पण आहे. यांना माहिती पण आहे. जगाच्या कुठल्या पण कोपऱ्यात जा. आपल्या मुंबईसारखी टेस्ट कुठेच नाही भेटू शकत. कुठेच नाही भेटू शकत. सो येस आमचं खाऊन झालेलं आहे. आम्ही पटापट खाल्लं बिकॉज आमचं चेक इनचा टाईम आहे 5 वाजता. मग आता वाजलेत 4:49 झालेले आहेत. सो आम्ही बाहेर येऊन थांबलो. तर आता जातो आतमध्ये 5 वाजता चेकिंग करतो आणि बॅग्स देऊन आम्ही बॅग फ्री होतो. सो या स्टेट इन. So guys, finally we get this. बॅग्स गेलेल्या आहेत आणि आता आम्ही फ्री झालेलो आहोत. गेल्यात तर आहे पण येतील की नाही माहिती नाही. येतील वाय नॉट. यायलाच पाहिजे तर नवीन कपडे आहेत आपले. सो चला आता आम्ही चाललोय पुढच्या प्रोसेस करायला. Please proceed to boarding customers in other rooms. Please wait for the next announcement. Thank you. सो कसं वाटतंय तुम्हाला माले एअरपोर्ट मध्ये येऊन? बोलले मंदारचा प्लेन बघ. गेला जस्ट. सो गाईज जस्ट आमचं चेक इन झालेलं आहे आणि वन्स अगेन वी गेट बोर्डिंग पास. आणि आमच्या पासपोर्टवर कुठे गेलं? अरे यार काय सांभाळू मी. आहे ना मी त्यासाठी. डन. सो जस्ट वर्क इन प्रोग्रेस आहे यांचं एअरपोर्ट. फायनली वी आर इन. थंडी. बर्फ.
तर गाडी सो गाईज फायनली आफ्टर अडीच 3 तास आफ्टर तिला 8 तास तर फिरवतच होतं वरती 3 तासानंतर आमचं फ्लाईट लँड झालेलं. नागपूरवरती. हां एक्झॅक्टली आमचं फ्लाईट लँड झालेलं आहे आपल्या मुंबईमध्ये. पवई आणि घाटकोपर. आणि अर्धा तास तो वरतीच फिरत होता. समजतच नव्हतं ॲक्च्युली समजतच नव्हतं ॲक्च्युली कुठे आहोत कुठे पोचलो आहे ना काय. सो येस अरे यार काळं काय दिसतं. सो येस फायनली आम्ही पोचलेलो आहोत आपल्या मुंबईमध्ये. इट्स टाईम 11:51. पेट पूजा करते लगेज उठाते बेल्ट नंबर 3 पे से हां पहिले ओला करते पहिले सीधा बॅग करते. नंतर मग पेट पूजा. सो लेट्स गो. येतील हीच आहे फ्लाईट ही बघ आली ना येते. नाही आली एवढं फिरून आलो. मेट्रोने एवढ्याला गेलो पण असतो. जाऊ दे. सो गायस फायनली आम्ही आमच्या घरी नाही म्हणजे बिल्डिंगमध्ये खाली पोचलेलो आहोत अवतारतो. सो आता वाजले 1:30 आणि आम्ही आत्ता जस्ट बिल्डिंग खाली पोचलेलो आहोत. आम्ही बसलो बिल्डिंग खाली बिकॉज आमचं मॅगडीमधनं पार्सल येतं आहे. आम्ही जाणार होतो डिरेक्टली मॅगडीला बट लेट झालं आहे म्हणून मग मॅगडी बंद झाला. या एक्झॅक्टली मॅगडी बंद झालेला आहे म्हणून मग आम्ही होम डिलेवरी केली. सो आता तो येतो आहे म्हणून आम्ही थांबलो परत त्याला वरती नको यायला म्हणून मग आम्ही पार्सल घेऊ आणि वरती जाऊन खाऊ. सो येस आजचा आमची ट्रिप इथेच एंड झालेली आहे. आय होप तुम्हाला आमच्या ट्रिपचे सगळे व्लॉग आवडले असतील. इन केस जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये विचारू शकता. सो या दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन Do like, share and subscribe. या टिल देन बाय टेक केअर अँड गुड नाईट. करा नसेल जमत तर मी येतो करायला तुमच्या मोबाईलवर. करा. बाय. काळा का दिसतोय मी? मी पण नाही बोलाय. आवर फेस टायर्ड फेस.